पीक विमा कंपनीमध्ये घोटाळे होत आहेत। घोटाळे करणारा तुमचा तत्कालीन कृषी मंत्री, त्याचे सगळे अनुयायी, घोटाळे करणारे तुमचे मंत्री, तुमचे सरकार, त्यांना आवर घालण्याऐवजी शेतकऱ्यांना खड्ड्यात घालताय मुख्यमंत्री महोदय तुम्ही। मात्र दुर्दैव इथल्या शेतकऱ्याचं की यांचा आवाज बनणारे नपुंसक आमदार, यांचे खासदार याविषयी शब्द काढायला तयार नाही। दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं, मुख्यमंत्रीच सभागृहाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि विरोधक अज्ञानी असल्यामुळं त्यांना वेड्यात काढत आहेत, पुराव्यासह पोलखोल करतोय। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले। जो काही 1 रुपयात पीक विमा आहे ती पद्धत बदलली, खरं आहे आम्ही बदलली। तर आम्ही पहिला प्रयोग केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 1 रुपयात पीक विमा आहे म्हणून अनेक लोक 3-3, 4-4 ठिकाणी विमा काढत होते। बीडची केस तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी जमीनच नव्हती त्या ठिकाणचे विमे काढले गेले। आता यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 1 रुपयात पीक विमा आम्ही बंद का केली, तर अनेक ठिकाणी जमीन नसताना शेतकरी विमा काढत होते किंवा वेगवेगळ्या अवैध पद्धतीने लाभ घेत होते। तर यासाठी बंद करणं हा उपाय नसतो। आज जर चोऱ्यांचं प्रमाण वाढलं तर पोलीस स्टेशन बंद करणं हा उपाय नाही, तर पोलीस यंत्रणा अधिक ऍक्टिव्हेट करणं, अद्ययावत करणं आणि चोरांना पकडून शिक्षा देणं हे अधिकृत असतं, अपेक्षित असतं सरकारकडनं। पीक विमा कंपनीमध्ये घोटाळे होत आहेत। घोटाळे करणारा तुमचा तत्कालीन कृषी मंत्री, त्याचे सगळे अनुयायी, घोटाळे करणारे तुमचे मंत्री, तुमचे सरकार, त्यांना आवर घालण्याऐवजी शेतकऱ्यांना खड्ड्यात घालताय मुख्यमंत्री महोदय तुम्ही। कसले तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही पात्र नाही आहात ते पीक विमा योजना चालवण्यासाठी। कर्जाचा प्रचंड राज्यावर डोंगर झालाय, त्या डोंगरामधलं थोडीशी माती कमी करायची आहे आणि म्हणून तुम्ही पीक विमेचे ट्रिगर काढले, नवीन योजना आणली आणि 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आणि त्याचं खापर शेतकऱ्यावर फोडताय, त्याचं खापर जनतेवर फोडताय, हे चुकीचं आहे। त्यानंतर ट्रिगर का काढले? स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, हे जे ट्रिगर आहेत हे ट्रिगर का काढले? पीक कापणी प्रयोग आधारित एकच केंद्र सरकारचा ट्रिगर का ठेवला? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणालेत बघा। ही जी काही पद्धती होती या पद्धतीमध्ये पहिल्या ट्रिगरवर 25% पैसे मिळायचे आणि ते 25% पैसे मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला असं वाटायचं की आता मला पूर्ण पैसे मिळणार आहे आणि मग लक्षात यायचं की सेकंड आणि थर्ड ट्रिगरच नाही आणि त्यामुळे 25%वरच त्याची बोळवण व्हायची। आणि म्हणून ही एकूण जी काही पद्धत होती ही पद्धत ट्रिगरची ही शेतकऱ्याच्या हिताची नाही, हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ती पद्धत बदलली। बघा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पहिले शेतकऱ्याला 25% पहिल्या ट्रिगरच्या माध्यमातून पैसे मिळायचे, पण नंतर सेकंड आणि थर्ड ट्रिगर जो होता त्या माध्यमातून त्याला पैसेच मिळत नव्हते। अहो मुख्यमंत्री महोदय, कोणाला वेड्यात काढताय? सरळ आणि स्पष्ट आहे की प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होऊ शकणे, या ट्रिगर मध्ये जर शेतकरी बसला तर त्यासाठी वेगळ्या पैशाचं प्रावधान होतं। त्यानंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं की पाऊस आला नाही, सुका झाला किंवा अशी की परिस्थिती उद्भवली, त्यासाठी शेतकऱ्यांना वेगळे पैसे मिळत होते। अचानक पाऊस आला, स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली, त्या ठिकाणी शेतकऱ्याला वेगळे पैसे मिळत होते। मग हे सगळे पैसे मिळत असताना प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम हा होता की तुम्ही लोकप्रिय योजना आणल्या, त्या तुम्हाला झेपत नाहीयेत। सत्ता तर मिळवली आता, परंतु त्या तिजोरीची व्यवस्थापन करायचंय, हा सगळा संसार चालवता येत नाही, म्हणून शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती घालून तुम्ही 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे। मात्र तुम्ही एक खोटारड त्या ठिकाणी बोलत असताना एकही मायचालाल विरोधातला तिथं उभा राहिला नाही। तो कसा उभा राहील? कारण की या जनतेनं विरोधात फक्त 20-30 आमदार निवडून दिलेत, त्याच्यामुळे एका पक्षाकडे किमान 30 आमदार लागतात, तेव्हा विरोधी पक्ष नेता बसत असतो, तो विरोधी पक्ष नेताच नाही। याचा फायदा श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत हे घेत आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मरण होतंय आणि विरोधकांच्या तोंडाला पट्ट्या लावलेल्या आहेत आणि जे काही आहेत त्यांना ईडी सीबीआयची भीती आहे, त्यामुळे ते सुद्धा सरकारसोबत संगनमत करू नये। दुर्दैवानं याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची माती होती आहे। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की मग आपण ही जी शेतकऱ्याच्या हिताची नसलेली पीक विमा योजना ही बंद करून आपण एकच प्रयोग असलेली पीक कापणी प्रयोग असलेली एक नवीन अद्ययावत अशी पीक विमा योजना आणली। आणि ते बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बघा काय म्हणाले। मागच्या वर्षी ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे रोख पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये
ते 15,472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पीडित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिलेले आहेत. मुख्यमंत्री असं म्हणाले की मागच्या वर्षी पीक विम्यातनं 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 2025 मध्ये कुठली पीक विमा योजना होती देवेंद्र फडणवीस साहेब? अहो, ट्रिगर असलेलीच पीक विमा योजना होती ना मागच्या वर्षी. त्या ट्रिगर मुळे शेतकऱ्यांना 15,000 कोटीपेक्षा जास्त पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून मिळाले, जे की या वर्षी तुमच्या अद्ययावत पीक विमा योजनेमुळे मिळणार नाहीत. मात्र दुर्दैव इथल्या शेतकऱ्याचं की यांचा आवाज बनणारे नपुंसक आमदार, यांचे खासदार याविषयी शब्द काढायला तयार नाही. अहो, त्यांना ह्या किचकट गोष्टी समजतच नाही. इतकी भयान परिस्थिती आहे. त्या विधान भवनामधल्या आमदारांना हे माहिती नाहीये आणि मुख्यमंत्री त्यांना शुद्ध वेड्यात काढतायत. काय आविर्भाव आहे मुख्यमंत्र्यांचा की विरोधकांना ते स्वतः भ्रमित आहेत की जनतेला भ्रमित करतायत, हे त्यांना कळत नाहीये. म्हणजे विरोधकांचं स्थान नसल्याच जमाय. कसली लोकशाहीच्या गप्पा मारताय तुम्ही? कसलं लोकशाहीचं मंदिर म्हणताय तुम्ही त्या विधिमंडळाला? म्हणजे या मुख्यमंत्री महोदयाच्या बोलण्यावरनं एक असं कळतंय की या वर्षीची पीक कापणी प्रयोग आधारित एकच ट्रिगर असलेली योजना जी आहे ती शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारी आहे. ती शेतकऱ्यांना पैसे देणारी नाही, त्यांचा मोबदला त्यांना किंवा नुकसान भरपाई देणारी नाही. कारण की त्याच्यामध्ये वैयक्तिक विषय येत नाही. त्याच्यामध्ये जर तुमच्या मंडळाचं नुकसान झालं तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. मंडळाचं नुकसान झालं नाही आणि तुमची जमीन वाहून जरी गेली तरी तुम्ही त्याच्यामध्ये बसणार नाही. अशा पद्धतीची योजना नसली तरी चालेल. दुसरा मुद्दा, केंद्र सरकारनं जे काही ट्रिगर मध्ये की बाबा जंगली प्राण्यांनी नुकसान करणं किंवा भात शेतीचं नुकसान होणं हे सुद्धा त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यायचं सांगितलेलं आहे. मात्र दुर्दैव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं की इथल्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्रिगरच ठेवलेले नाहीयेत. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या या सगळ्या प्रावधान आमच्यासाठी केलं जातंय, याचा फायदा आम्हाला होत नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्री कशी दिशाभूल करतायत, शेतकऱ्यांचं कसं मरण करतायत, विरोधकांना कसं गृहीत धरतायत, हे सगळं मी तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. तरी जर तुम्हाला धर्माचा झेंडा घेऊन उभं राहायचं असेल तर निश्चित राहा. मात्र शेतकरी बाप जमिनीत गाडल्या जातोय याची थोडी फार का होईना तुमच्या मनामध्ये खंत ठेवा आणि जरा शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरा. धन्यवाद.